ओके. हॅलो अचिवर्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं, आपले 2 पार्ट झालेले आहेत ऑलरेडी. आपण आता तिसऱ्या पार्ट कडे जात आहोत. पहिल्या 2 पार्ट मध्ये आपण काय बघितलं, सगळ्यात पहिले आपण डेफिनेशन बघितली रॅशनल नंबरची. रॅशनल नंबर कोणाला म्हणायचं, जे नंबर्स आपण पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये लिहितो त्यांना आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर्स असे म्हणतो. बघा फॉर एक्झाम्पल पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये लिहिता येतात, बट हा क्यू काय नसला पाहिजे, 0 नसला पाहिजे. हा क्यू 0 नसला पाहिजे, म्हणजे 1/2, 2/3, 3/4 या फॉर्मॅट मध्ये जे नंबर्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर्स असे म्हणतो. काय म्हणतो, रॅशनल नंबर्स असे म्हणतो. ओके. सो रॅशनल नंबर बद्दल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं हे रॅशनल नंबर नंबर लाईनवर कसे दाखवायचे. ठीक आहे. सो नंबर लाईनवर आपण दाखवले होते. त्याच्यानंतर आपण बघितलं कंपॅरिझन बिटवीन 2 रॅशनल नंबर्स. काय बघितलं, कंपॅरिझन म्हणजे कोणता रॅशनल नंबर छोटा आहे, कोणता रॅशनल नंबर मोठा आहे, हे पण आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं होतं. ओके. सो आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचंय, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर डेसिमल फॉर्म मध्ये कसं रिप्रेझेंट करायचं, डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचं. इन शॉर्ट याचा अर्थ असा की त्याला भागाकार करायचा. काय करायचा, भागाकार करायचा आणि भाग द्यायचा. काय करायचं, आपल्याला भाग द्यायचंय आणि इन अ फॉर्म ऑफ पॉइंट, पॉइंटच्या फॉर्म मध्ये त्याला रिप्रेझेंट करायचं. ओके. सो इथे आपल्याला एक नंबर दिलेला आहे 7/4. हा रॅशनल नंबर आहे का, आहे का, का आहे सर, कारण हा P/Q या फॉर्म मध्ये आहे आणि Q किती आहे, 4 आहे. Q 0 आहे का, नाही, म्हणजे सर हा रॅशनल नंबर आहे. मग हा जर रॅशनल नंबर आहे, सो याला आपल्याला रिप्रेझेंट करायचंय कशाच्या फॉर्म मध्ये, डेसिमल फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये, डेसिमल. डेसिमल फॉर्म म्हणजे काय, 1/3, 1/5, 0.999 या पॉइंटच्या फॉर्म मध्ये आपण जे रिप्रेझेंट करतो त्याला काय म्हणतो आपण, डेसिमल फॉर्म. त्याला काय म्हणतो आपण, डेसिमल फॉर्म. चला मग आता आपण डेसिमल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करूया. कसं, तर डिवाइड करून. ओके. सो डिवाइड केलं, सगळ्यात वरती नंबर कोणता आहे रे, 7. हा इथे लिहिला 7 डिवायडेड बाय, बघा डिवायडेड बाय, इथे मी चिन्ह काढलं डिवायडेड बाय आणि नंतर काय लिहिला 4. ओके. सो आता आपल्याला 4 चा टेबल 7 येऊपर्यंत म्हणायचंय. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवतोय. सो टेबल लिहितो मी, बघा 4 1 जा 4, 4 2 जा 8 लिहिलं. आता इथे 7 आहे, इथे तर 8 आलं. 8 चालेल का, नाही. 7 पेक्षा काय घ्यायचा आहे, छोटा नंबर. सो मी काय घेतो रे, मग काय घेतो मी, 4 1 जा 4. ठीक आहे, 4 1 जा 4. सो 7 मधनं किती मायनस करायचे, 4 1 2 3 4 किती उरले रे, 3. 7 मधनं 4 गेला, किती उरले, 3. आता पुढचा काही नंबर आहे का उतरवायला, आहे काही उतरवायला खाली, नाही. सो दॅट मला इथे काय करावं लागेल, पॉइंट द्यावा लागेल आणि इथे काय घ्यावं लागेल, 0. आता 4 चा टेबल 30 येऊपर्यंत म्हणायचा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 6 जा 24, 4 7 जा 28. बघा 4 7 जा 28 आणि 4 8 जा 32. सो 32 चालणार आहे का इथे, नाही सर, इथे तर 30 आहे. 30 पेक्षा छोटा कोण आहे, 28. सो इथे मला काय घेता येईल, 4 7 जा 28. सो 30 मधनं 28 मायनस करा, छोटा नंबर आहे, 28 च्या पुढे काउंट करा, 29 30 किती उरले रे, 2. परत पुढचा नंबर आहे का काही उतरवायला, इथे पॉइंट दिलेला आहे, इथे घेतो मी 0. मग 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 5 जा 20. 2 मधनं 2 गेले, किती मिळाले, 0. काय आन्सर आलं तुमचं, 1.75. याला म्हणतात डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ 7/4. 7/4 चं डेसिमल रिप्रेझेंटेशन काय आलं, 1.75. किती आलं, बोला किती आलं, 1.75. ओके. सो या पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं, डेसिमल रिप्रेझेंटेशन करायचं होतं. सिमिलरली 7/6 दिलेलं आहे, याचं सुद्धा आपल्याला काय करायचंय, डेसिमल रिप्रेझेंटेशन करायचंय. ओके. ते आन्सर लिहायचे. मग इथे लिहितो मी 7, पहिला नंबर लिहिला 7, नंतर आहे डिवायडेड बाय, इथे केलं मी डिवायडेड बाय आणि नंतर काय आहे
6. सो 6 चा टेबल मला म्हणायचा आहे. ओके, सो म्हणा 6 1 जा 6. 7 मधनं 6 गेले, किती उरले रे? 1. पुढे आहे काय उतरवायला? नाही. सो दॅट मी इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. मग परत टेबल म्हणा 6 1 जा 6, 6 2 जा 12. 12 चालणार आहे का इथे? नाही. मग परत काय घ्यावं लागेल? 6 1 जा 6. किती उरले रे? 10 मधनं 6 गेले 4. 10 मधनं 6 गेले, किती उरले? 4. ओके, सो हे 4 मी इथे लिहिले. आता 6 चा टेबल, आता इथे पुढे परत नंबर आहे का उतरवायला? काही आहे नंबर काही उतरवायला? इथे दिलेला आहे पॉइंट, इथे घेतो मी 0. सो 6 चा टेबल 40 पर्यंत म्हणा. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36. बघा 6 6 जा 36 आणि 6 7 जा 42. मग मला सांगा इथे 40 इथे 42 चालेल का? नाही. मग मला काय घ्यावं लागेल? 6 6 जा 6, 6 जा 36. ओके, 40 मधनं 36 मायनस करा, किती उरले? 37 38 39 40. किती उरले रे? परत 4 उरले, इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. 6 6 जा 36. 40 मधनं 36 गेले, परत काय उरले? 4. परत घेतला 0. 6 6 जा 36. परत किती उरले? 4. ओके, इथे पॉइंट दिलेला आहे, इथे घेतला 0. 6 6 जा 36. परत काय उरणार आहे? 4. आता 4 परत परत उरणारे, परत आपण 0 घेणारे. 6 6 जा 36 करणार आहेत. 40 मधनं 36 गेल्यावर परत 4 उरणारे. ओके, सो हा नंबर आता कायमस्वरूपी उरत राहणार आहे. आता याला कम्प्लिटली डिवाइड होऊ शकतं का? कम्प्लिटली डिवाइड होऊ शकतो का? नाही. इथे जसं आन्सर 0 आलाय तुमचं, इथे रिमाइंडर काय आलाय तुमचा? 0. तसा इथे रिमाइंडर किती आलाय? 4. आता इथे 0 कधीच येऊ शकत नाही, परंतु इथे 6 6 6 रिपीट होतोय. कोणता नंबर रिपीट होतोय रे? 6. फक्त कोणता नंबर रिपीट होतोय? 6 नंबर रिपीट होतोय, म्हणून त्याच्या डोक्यावर लिहायचा एक डॉट. काय लिहायचा? डॉट. याचा अर्थ काय की हा 6 नंबर आता इन्फिनिटी टाइम्स येणार आहे. याचा अर्थ काय होतो? 6 हा नंबर काय येणार आहे? इन्फिनिटी टाइम्स रिपीट होणार आहे. जर असं होत असेल, समजा आन्सर असं येत असेल 1.1234 1 2 3 4 5 1 2 3 4 5 असं डिव्हिजन जर आलं तुमचं आन्सर, तर कोणता नंबर रिपीट होतोय? बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 हा नंबर रिपीट होतोय की नाही? सो आन्सर कसं लिहिणार तुम्ही? 1.1234 याच्या डोक्यावर काय लिहिणार? बार. एक रेष मारणार. या रेषेला काय म्हणतात? बार. काय म्हणतात? बार. बारचा अर्थ काय होतो की 1 2 3 4 5 हे आता रिपीट 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 होत राहणार आहे. समजलं का सगळ्यांना कसं डिव्हिजन करायचं? येस ऑर नो? येस. सो या पद्धतीने आपल्याला हे काय करायचंय? डिव्हिजन करायचं आहे. समजलं? आणि ह्याला काय म्हणतो आपण मग? किंवा राहू द्या, हे लक्षात ठेवा तुम्ही. समजलं सगळ्यांना? ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम आपण डायरेक्टली जाऊया प्रॅक्टिस सेट 1.3 कडे. आता इथे काय दिलेलं आहे बघा? राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. आपल्याला कशामध्ये लिहायचंय? डेसिमल फॉर्म मध्ये. सो आपण लिहूया. पहिला नंबर काय तुमचा? 9. त्याला केलं मी डिवायडेड बाय कशाने? 37. कशाने डिवाइड करायचंय? 37. आता याचा अर्थ तुम्हाला कितीचा टेबल यायला पाहिजे? 37 चा नंबर यायला पाहिजे. आता कोणता नंबर रिपीट होणार आहे रे? सॉरी, 37 चा टेबल आपला पार्ट पाहिजे. ओके, सो आपल्याला आता 37 चा टेबल यायला पाहिजे. ओके सर, 37 चा टेबल कोण पाठ करतं? आम्ही करतो का पाठ? नाही. मॅक्स टू मॅक्स टेबल कितीपर्यंत पाठ असतात? 20 पर्यंत. ओके, मग 37 चा टेबल तुम्हाला तयार करावा लागेल. काय करावं लागेल? तयार करावं लागेल. कसं तयार करतात सर? मग तुम्हाला माहिती आहे 37 1 जा 37, मग 37 मल्टिप्लाय बाय 2, सो 7 2 जा 14, कॅरी 1, 3 2 जा 6 आणि 1 7. या पद्धतीने तुम्ही असा टेबल तयार करून घ्यायचा.
ठीक आहे, पूर्ण टेबल तयार करायचा का नाही, जेव्हा ज्याची गरज पडेल तसा तसा तयार करायचा. ही एक पद्धत आहे टेबल तयार करण्याची. आता दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगतो. ओके, इथे 7 आहे युनिट प्लेसला आणि टेन्स प्लेसला काय आहे 3. सो इथे सगळ्या नंबर मध्ये किती ऍड करायचे 7. 7 प्लस 7 किती झाले 14. 7 प्लस 7 किती झाले 14. 14 चा हा 4 लिहिला, हा 1 कॅरी म्हणून इथे एक डॉट दिला. ठीक आहे, आता या 4 मध्ये परत 7 ऍड करा. 7 प्लस 4 किती झाले 8 9 10 11. 11 हा 11 आहे की नाही, 11 चा हा 1 इथे लिहिला, हा 1 कॅरी आहे म्हणून इथे 1 कॅरी केला. समजलं, समजलं का. परत याच्यामध्ये किती ऍड करायचे 7. 7 प्लस 1 किती झाले 8. काही कॅरी जाईल का नाही, परत याच्यात 7 ऍड करा. 8 प्लस 7 किती झाले 15. किती झाले 15. 15 चा हा 5 कॅरी करा, सॉरी 5 लिहा आणि हा 1 कॅरी करा म्हणून इथे लिहिला डॉट. ओके, आता परत याच्यामध्ये किती ऍड करायचे 7. 7 आणि 5 किती झाले 12. 12 चा हा 2 इथे लिहिला, हा 1 कॅरी आहे म्हणून इथे डॉट लिहिला. याच्यात काय ऍड करायचे 7. 7 आणि 2 काय झाले 9. कॅरी द्यायची काही गरज आहे का नाही. परत याच्यामध्ये 7 ऍड करा. 9 आणि 7 किती झाले 16. 16 चा हा 6 इथे लिहा, हा 1 कॅरी आहे म्हणून इथे डॉट लिहा. परत याच्यात 7 ऍड करा. 6 आणि 7 किती झाले 13. 13 चा हा 3 इथे लिहा, हा 1 कॅरी आहे म्हणून डॉट करा. याच्यात परत 7 ऍड करा. 7 आणि 3 किती झाले 10. 10 चा हा 0 लिहा, इथे 1 आहे म्हणून 1 कॅरी द्या. समजलं. आता 3 चा टेबल कसा तयार करणार, याच्यामध्ये 3 ऍड करायचे. इथे 7 आहे ना म्हणून सगळ्या ठिकाणी किती ऍड केले 7. इथे 3 आहे म्हणून इथे किती ऍड करणार 3. 3 आणि 3 किती झाले 6 आणि हा 1 होता किती झाले 7 आणि इथे प्लस 3. 7 आणि 3 किती झाले 10. 10 आणि हा 1 आहे म्हणून 11. बरोबर, 11 प्लस 3 किती झाले 14. 14 प्लस 3 किती झाले 15 16 17. 17 आणि हा डॉट एक आहे 18. 18 प्लस 3 करा 18 19 20 21. 21 आणि हा 1 किती झाले 22. परत याच्यात किती ऍड करणार 3. सॉरी हा या 22 मध्ये किती ऍड करणार 3. 22 आणि 3 किती झाले 24 25 20 सॉरी 25. 22 नंतर 23 24 आणि 25. 25 प्लस 3 करा. 25 आणि 3 किती झाले 26 27 28 आणि हा एक डॉट म्हणजे 29. ओके, 29 प्लस 3. 29 नंतर 30 31 32 आणि हा एक डॉट 33. 33 मध्ये परत 3 ऍड करा. 36 आणि हा एक 1 किती झाले 37. बघा टेबल तयार झाला का, चेक करा. ज्याला जमत नसेल त्याने या पद्धतीने करा. समजलं, दोन्ही पद्धत मी तुम्हाला सांगितलं. आता मला सांगा 37च्या टेबलमध्ये 9 येतो का कधी, चेक करा बरं. आहे का कुठे 9 आहे नाही. सो पहिले जर एखाद्या नंबरला डिवाइड होत नसेल तर कशाने भाग देतो आपण 0 ने. सो 37 0 0. ओके, काय येईल रे बघा 37 0 0. ओके, सो 9 मधनं 0 गेले, इथे 9 आहेत 9 ऍपल्स आहेत, त्याच्यातनं तुम्ही मला 0 ऍपल दिले म्हणजे किती राहिले तुमच्याकडे 9. सो 9 मायनस 0 किती राहतील इथे 9च राहतील. ओके, आता काही नंबर आहे का इकडे उतरवायला खाली म्हणून इथे काय देणार पॉइंट, इथे काय लिहिणार 0. आता 37च्या टेबलमध्ये 90 येतो का बघा. 37च्या टेबलमध्ये 90 येतो नाही सर, एक तर 74 येतो नाही तर 111 येतो. 111 चालेल का इथे नाही. मग काय घ्यावं लागेल आपल्याला बघा 37 2 जा 74. 37 2 जा 74. सबट्रॅक्शन करा, इथे झाले 10, इथे काय राहिला 8. 10 मधनं 4 गेले किती उरले 6. 8 मधनं 7 गेला किती उरला 1. आता काही आहे का उतरवायला खाली, इथे दिलाय पॉइंट, इथे घेतो 0. आता बघा 160 येतो का 160 येतो का नाही येत सर. एक तर 148 येतो किंवा 185 येतो. 185 चालेल का इथे
नाही. सो 37 4 जा 148. 37 4 जा 148. सबट्रॅक्शन करा. इथे 0 न 8 जात नाही, इथे झाले 10, इथे राहिला 5. 10 मधनं 8 गेले, किती उरले रे? 2. 5 मधनं 4 गेला, किती उरले? 5 मधनं 4 गेला, किती उरले? आणि 1 मधनं 1 गेला, किती उरले? 0. आता इथे पॉइंट दिलेला आहे, इथे घेतला 0. बघा 37च्या टेबलमध्ये 120 येतो का? येतो? नाही सर, 120 येत नाही. मग काय येतं? 111 घेऊ शकतो आपण. 37 3 जा 111. येस ऑर नो? येस. इथे होता 10, इथे राहिला 1. 10 मधनं 1 गेला, किती उरले रे? 9. बरोबर. 1 मधनं 1 गेला 0. 1 मधनं 1 गेला 0. ओके, इथे दिलेला आहे पॉइंट, इथे घेतला 0. 37च्या टेबलमध्ये 90 येतो का? बघा 90 रिपीट झाला का? इथे 90 होता, इथे 90 परत रिपीट झाला का? म्हणजे आता हे नंबर्स परत रिपीट होतील. 90, 160, 120 हे नंबर्स काय होतील? पुन्हा पुन्हा रिपीट होतील. आता शेवटचा भाग द्यायचा. इथे काय करायचं आहे? शेवटचा भाग द्यायचा आपण या ठिकाणी. 37 2 जा काय घ्यावं लागेल आपल्याला? बघा 90, 111 घेऊन चालेल का? इथे 90, 111 घेऊन चालेल नाही. सो आपल्याला काय घ्यावं लागेल? 37 2 जा 74. 74 बाहेर उभा राहा. ओके, सो हे डिव्हिजन करा. इथे झाले 10, इथे राहिले 8. सबट्रॅक्शन. 10 मधनं 4 गेला, किती उरला? 6. 8 मधनं 7 गेला, किती उरला? 1. उत्तर देत चला. उत्तर द्यायची. मुख बधीर आहेत का तुम्ही? तोड आहे का तुला? मग नीट वाच. सरळ सरक इकडे. किती उरले? 16. बघा परत 16 उरले का? इथे पॉइंट दिला असता, इथे काय घेतला असता? 0. म्हणजे इथून पुढे काय येणार आहे रे? 2 4 3 2 4 3 2 4 3 हे नंबर काय होणार आहेत? रिपीट होणार आहे. 2 4 3 हा नंबर काय होणार आहे? रिपीट होणार आहे. सो इथे आपण आन्सर काय लिहिणार? मग 0.243. बघा हा 243 रिपीट होतोय, इथे परत 243 येणार आहे, म्हणून याच्या डोक्यावर लिहायचा बार. बारचा अर्थ काय होतो? बारचा अर्थ काय होतो? हा नंबर काय होणार आहे? रिपीट होणार आहे. परत पुढे काय येणार आहे? 243 येणार आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. समजलं का सगळ्यांना? एव्हरीवन ओके. सो या पद्धतीने आपल्याला काय करायचं? हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक. चला, समजलं का? जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा आता इथे काय दिले तुम्हाला? 18 डिवायडेड बाय 42. सो इथे लिहूया आपण, नंबर्स लिहूया. पहिले नंबर काय दिलाय सर? आम्हाला दिलाय 18. नंतर काय आहे? डिवायडेड बाय, इथे लिहिला डिवायडेड बाय. नंतर काय आहे? 42. आता मला सांगा 42च्या टेबलमध्ये 18 येतो का कधी? नाही येत. मग कशाने भाग देणार? सगळ्यात पहिले 0. व्हेरी गुड. 42 0 जा 0. ओके. सो 18 मधनं 0 गेले, किती उरणार आहे? 18 ऍज इट इज उरणार. मग आता इथे उतरवायला काही आहे का नंबर? एखादा नंबर खाली घेणार का? नाहीये. मग इथे देतो मी पॉइंट आणि इथे काय घेतो? 0. आता काय तयार झालं रे? नंबर 180. कोणता नंबर तयार झाला? 80. मग आता बघा 41 1 जा 40, सॉरी 42 1 जा 42, 42 2 जा 84, 42 3 जा 126, 42 4 जा 168 आणि 42 5 जा 210. ओके. सो आपण आता कोणता नंबर घेणार? मला सांगा. 168 घेणार की 210 घेणार? 168. काय घेणार मग आपण? 168 घेणार. काय घेणार? 168. 42. मग बघा हा 42 4 जा 168. ओके. चला सबट्रॅक्शन करा. हे सबट्रॅक्शन करूया. इथे 0 न 8 जात नाही, म्हणून इथे झाला 10, इथे राहिले
7, 10 मधनं 8 गेला, किती उरले 2. व्हेरी गुड. 7 मधनं 6 गेला, किती उरला 1 मधनं 1 गेले, किती उरले 0. काही हाय का उतरवायला खाली? इथे दिलाय पॉइंट, मग इथे काय घेतला 0. आता चेक करा 120 साठी काय घ्यावं लागेल. 126 घेणार का 84 घेणार? 84 घेणार. काय घेणार आपण 84. सो काय घेणार 42 2 जा 84. 42 2 जा 84. ओके, हे करा सबट्रॅक्शन. 0 मधनं सर 4 जात नाही, इथे राहिले 10, इथे राहिला 1. 10 मधनं 4 गेले, किती उरले 1 मधनं 8 जातो का, इथून घेतला हा 1, इथे झाले 0. 11 मधनं 8 गेले, दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. ओके, सो 11 मधनं 8 गेले, 8 च्या पुढे काउंट करा 9 10 11, किती उरले 3. सो इथे लिहिला 3 आणि हा 0 होता, हा इथे लिहिला 0. आता सांगा पुढचा नंबर आहे का काही उतरवायला. इथे दिलाय पॉइंट, इथे घेणार मी 0. सो 42 च्या टेबल मध्ये 160 येतो का, नाही सर. एक तर 152 येतो किंवा 290, सॉरी किती पाहिजे आपल्याला 360. सो एक तर 336 येतो किंवा 378 येतो. मग काय घेणार 36. 42 8 जा 42 8 जा 336. इथे करा सबट्रॅक्शन, इथे झाले 10, इथे राहिला 5. 10 मधनं 6 गेले, किती उरले 4. 5 मधनं 3 गेले, किती उरले, आणि 3 मधनं 3 गेले, किती उरले 0. 24. ओके, इथे दिला पॉइंट, इथे घेतो 0. ओके, आता चला 240 चेक करा आहे का, नाहीये सर. एक तर 210 येतो 42 च्या टेबल मध्ये किंवा 42 6 जा 252 येतो. मग 252 चालेल का इथे. मग काय घ्यावं लागेल बेटा, काय घ्यावं लागेल 210 घ्यावं लागेल. मग 42 5 जा, बघा 42 5 जा 210. सबट्रॅक्शन करा, 0 मधनं 0 गेला 0, 4 मधनं 1 गेला 3 आणि 2 मधनं गेला 2 0. किती आन्सर आलं रे 30. ओके, इथे परत पॉइंट दिला, इथे घेतला 0, किती झाले 300. आता चेक करा 300 आहे का कुठे, नाही सर. एक तर 42 7 जा 294 येतं, 42 8 जा 336 येतं. मी 336 इथे नाही घेऊ शकत, मग मी काय घेणार 42 7 जा 294. 42 7 जा 294. ओके, इथे झाला 10, इथे झाले 9, इथे राहिला 2. 10 मधनं 4 गेला, किती उरले 9 मधनं 9 गेला 0, 2 मधनं 2 गेला 0. ओके 60. आता इथे परत पॉइंट दिला, इथे घेतला 0, किती राहिले रे 60. ओके, मग 42 च्या टेबल मध्ये सर 60 येत नाही, मग काय घ्यावं लागेल बघा 42 1 जा 42 किंवा 42 2 जा 84. पण आपल्याकडे काय आहे 60. 84 चालेल का, नाही. सो काय घ्यावं लागेल 42 1 जा, बघा 42 1 जा 42. ओके, करा सबट्रॅक्शन, इथे झाले 10, इथे राहिला 5. 10 मधनं 2 गेले, किती उरले 8 आणि 5 मधनं 4 गेला, किती उरला 1. किती आलं रे आन्सर 818. ओके, इथे दिला पॉइंट आणि इथे घेतला 0. बघा परत 180 भेटला का आपल्याला इथे, म्हणजे आता 180 नंतर काय येईल 120, नंतर काय येईल 360, नंतर काय येईल 240, म्हणजे हे चालूच राहील. आता हा 180 मी इथे लिहितो, हा बघा 180. ठीक आहे, हे आन्सर आले तुमचं, हे 180 मी इथे लिहिलं. आता काय भाग देणार तुम्ही परत 180 पाहिजे आपल्याला, तर 210 चालेल का, नाही. काय घ्यावं लागेल 164. काय घ्यावं लागेल तुम्हाला, मग 42 4 जा 164. करा सबट्रॅक्शन, इथे झाले 10, इथे राहिला 7. बघा हा 4 रिपीट आलाय का, ओके. 10 मधनं 8 गेला, किती उरला 2. 7 मधनं गेले 6 1 आणि हा 0. बघा परत 12 मिळाला का तुम्हाला, परत आपण इथे घेणार 2 0. काय घेणार 0. परत मिळालं तुम्हाला 120. मग तुम्ही काय करणार 42 2 जा 84 लिहिणार.
म्हणजे हे आता काय होत जाणार, रिपीट 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 होत जाणार. म्हणजे कोणता नंबर रिपीट होतोय रे, 428571. मग इथे परत काय येईल, 428571. परत पुढे काय येणार, 428571. असं चालत राहणार. असं काय होईल, चालतच राहील. जोपर्यंत तुम्ही म्हातारे होत नाही तोपर्यंत पण भाग दिला तरी हा भाग चालतच राहणार आहे. सो तुमचा फायनल आन्सर तुम्ही काय लिहिणार आहात बघा, 0.42857. परत पुढे काय येईल, 428571. हा नंबर रिपीट होतोय म्हणून याच्या डोक्यावर मी काय देणार, बार. काय देणार, बार. बारचा अर्थ काय होतो गौरंग, नंबर रिपीट होणार. 428571 हा नंबर अनलिमिटेड टाइम्स काय होणार, रिपीट होणार. तुम्ही म्हातारा होईपर्यंत जरी हा भाग दिला तरी तो भाग संपणार नाही, तो डिव्हिजन संपणार नाही, तो डिवाइडच करत राहाल तुम्ही, डिवाइडच करत राहाल. समजलं का? येस. चला मग जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता 9 डिवायडेड बाय 14. सर इथे 14 चा टेबल नाही लिहिला का, कारण आपला 14 चा टेबल पार्ट आहे. तो टेबल पार्ट पाहिजे. मग चला लिहा टेबल. ठीक आहे, माझा टेबल पार्ट होता म्हणून मी लिहून टाकले. अर्थात हे टेबल लिहायची गरज आहे का टेबल एक्झाम मध्ये, नाही. हे कशासाठी लिहितोय आपण, आपलं डिव्हिजन सोपं व्हावं, इझी व्हावं यासाठी. ओके, चला मग डिवाइड करा. सगळ्यात पहिले काय दिसतोय तुम्हाला, 9 डिवायडेड बाय 14. 14 ने 9 ला भाग जातो का, नाही. सो 14 0 0 हा 9 लिहिला ऍज इट इज. इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. तर चला म्हणा टेबल, 14 1 जा 14, 14 2 जा 28, 14 3 जा 42, 14 4 जा 56, 14 5 जा 70, 14 6 जा, इथे काय घेणार, 14 6 जा 84. ओके, सो इथे झाला 10, इथे झाले 8. 10 मधनं 4 गेला, किती उरले 6. 8 मधनं 8 गेला 0. इथे दिलाय पॉइंट, इथे घेतला 0. सो आता पुढे काय येईल सांगा, इथे मला 14 काय घेऊ, व्हेरी गुड. 14 4 जा किती, 56. 14 4 जा 56. ओके, सो 56 च्या पुढे काउंट करा. 56 नंतर 57 58 59 60. किती उरले रे, 4. किंवा असं करा, इथे झाला 10, इथे राहिले 5. 10 मधनं 6 गेला 4, 5 मधनं 5 गेले 0. इथे दिलाय पॉइंट, इथे घेतला 0. 14 चा टेबल म्हणा 40 पर्यंत. 14 1 जा 14, 14 2 जा 28, 14 3 जा 42. 42 चालतील का इथे, सो काय येईल, 14 2 जा 28. ओके, इथे झाला 10, इथे राहिले 3. 10 मधनं 8 गेला, किती उरले 2. 3 मधनं 2 गेला, किती उरला 1. इथे दिलाय पॉइंट, इथे घेतला 0. 120. 14 च्या टेबल मध्ये 120 येतो का, नाही. पण 14 8 जा काय येतं रे, 14 8 जा 112. ओके, सो इथे झाला 10, इथे राहिला 1. 10 मधनं 2 गेला, किती उरला रे 8. 1 मधनं 1 गेला 0, 1 मधनं 1 गेला 0. परत इथे पॉइंट दिला, इथे घेतो मी 0. काय झालं 80. सो 14 च्या टेबल मध्ये बघा, 14 5 जा 70 येतो का, तो इथे लिहिलंय 14, इथे लिहितो 5 जा, इथे लिहितो 70. सो 80 मधनं 70 गेले, 0 मधनं 0 गेला 0, 8 मधनं 7 गेला 1. इथे दिलाय पॉइंट, इथे घेतो 0. ओके, आता बघा 14 8 जा किती होतं, 14 7 जा किती होतं रे, 14 7 जा 98. 100 मधनं 98 गेले, किती उरले, 98 नंतर काउंट करा 99 100, किती उरले 2 उरले. ओके, इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. आता परत भाग द्यावं लागेल. 14 1 जा 14, 14 2 जा 28. 28 चालणार आहे तिथे, नाही. सो 14 1 जा
14. ओके, सो 14च्या पुढे काउंट करा. 15, 16, 17, 18, 19, 20. किती उरले? 6. इथं लिहिला 6, इथं दिला पॉइंट, इथं घेतला 0. बघा परत 60 आलं का? परत 60 आलं का? म्हणजे याच्या पुढे जे पण नंबर आहेत ते आता काय होणार आहेत? रिपीट होणार आहेत. काय होणार आहेत? रिपीट होणार आहेत. चला मग हा 60 मी या ठिकाणी लिहितो. तुम्ही खाली लिहायचंय हा. आता मला खाली जागा नाही म्हणून मी वर लिहितोय. हा, नाही तर तुम्ही पण असं वर लिहा. इथं लिहिला मी 60. ओके, आता काय होईल? 14. 14 6 जा किती घ्यावं लागेल? सॉरी, 14 6 जा का काय घ्यावं लागेल? बघा 60 आले ना, तो काय घ्यावं लागेल आपल्याला? 14 4 जा 14 4 जा किती? 56 मायनस इथे झाले 10, इथे राहिला 5. 10 मधनं 6 गेले, किती उरले? 4. 5 मधनं 5 गेला 0. इथं दिलाय पॉइंट, इथे घेतो 0. आता 40. आता 43 42 चालेल का? नाही, मग काय घ्यावं लागेल? 14 2 जा किती? 14 2 जा किती? 14 2 जा 28. मग हा इथे घेतला 10, इथे राहिले 3. 10 मधनं 8 गेला, किती उरले? 2. 3 मधनं 2 गेला, किती उरला? 1. बघा आलं का परत 120? बघा इथे 60 होतं, इथे 60 आहे, इथे काय राहिलं? 40, इथे आलं 40. आता इथे 120 येईल. आलं का 120? म्हणजे आता हे पुढचे नंबर रिपीट होणार आहे. 4 2 8 5. बघा 4 2 8 5 7 1. हे नंबर परत येणार. 4 2 8 5 7 1. इन्फिनिटी टाइम्स हे नंबर काय होणार आहेत? रिपीट होणार आहे. ओके, समजतंय का सगळ्यांना? येस. मग आपण आन्सर काय लिहिणार? चेक करा. बघा काय लिहिणार? 9 डिवायडेड बाय 14. याचं डेसिमल फॉर्म काय आहे? 0.642851 आणि 42 रिपीट होतोय. कोणता नंबर रिपीट होतोय? 42 पासून नंबर रिपीट होतोय. हा 6 रिपीट झालाय का? 6 रिपीट झालाय का? नाही. मग 6च्या डोक्यावर बार घेणार आहेत का आपण? नाही. कोणाच्या नंबरवर? डोक्यावर 4 2 8 5 7 1. हा नंबर रिपीट होतोय म्हणून त्याच्या डोक्यावर काय घेणार आपण? बार. ओके, 6च्या डोक्यावर घेणार का? नाही, कारण 6 नंबर रिपीट होतोय का? बघा 4 2 8 5 7 1. नंतर परत कोण आलाय? 4. नंतर काय येणार? 2. नंतर काय येणार? 8. मग 5 7 1. परत 4 नंबर रिपीट होणार. समजतंय का? समजतंय सगळ्यांना? एव्हरीवन? ओके, सो या पद्धतीने आपल्याला काय करायचंय? डिव्हिजन करायचं आहे. ओके, चला मग जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता इथे मायनस नंबर दिलाय बघा. काय दिलाय? मायनस. थोड्या वेळासाठी मायनस विसरून जायचा, मायनस नंबर घ्यायचा नाही. तो इथे डिवाइड करा. इथे लिहा 103 आणि इथे लिहिला मी 5. ओके, 5 चा टेबल म्हणा. 5 1 जा 5, 5 2 जा 10. ओके, 10 मधनं 10 गेले, किती उरले? 0. वरून घेतला 3. 5 च्या टेबल मध्ये 3 येतो का? नाही. मग काय लिहिणार? 5 0 जा 0. 3 मधनं 0 गेले, किती उरले? 3. आता काही आहे उतरवायला? नाही. सो दॅट इथे घेतला पॉइंट, इथे घेतला 0. 5 चा टेबल म्हणा. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30. ओके, 30 मधनं 30 गेले 0. आन्सर काय आलं रे बघा तुमचं? 20.6. काही नंबर रिपीट होतोय का? नाही. कम्प्लीट डिव्हिजन झाली. कम्प्लीट डिव्हिजन झाली. बट इथे काय होतं रे? मायनस साइन. म्हणून इथे पण काय देतो मी? मायनस साइन. ओके, कोणाला मायनस साइन होतं रे? 103 ला मायनस साइन होतं. इथे आन्सरला पण मी देतो मायनस साइन. दिस इज युअर फायनल आन्सर. समजलं का? ओके, इकडे मायनस नाही दिलं तरी पण चालणार आहे, काय हरकत. इथे मायनस होतं म्हणून आन्सरला काय साइन द्यायचं? मायनस साइन द्यायचं. ओके, गॉट इट एव्हरीवन? हा सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा 11 डिवायडेड बाय 13. 11 डिवायडेड बाय 30. मायनस साइन आहे ते सगळ्यात शेवटी देऊ आपण मायनस आन्सर. मला सांगा 13च्या टेबल मध्ये 11 येतो का? नाही. मग 13 0 0 काय उरलं रे? 11.
ओके, हवं तर टेबल लिहून घ्या. ओके, इथे 2 जा 3 जा 4 जा. काही चुकलं का? ओके, या पद्धतीने. चला आता पुढे काही नंबर नाही उतरवायला, सो दॅट इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. 110 येतो का? नाही. तर काय घेणार आपण? 104. 13 8 जा किती? 13 8 जा 104. इथे झाला 10, इथे राहिला 0. 10 मधनं 4 गेले, किती उरले? 6. 0 मधनं 0 गेला 0, 1 मधनं 1 गेला 0. परत इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. किती झाले रे? 60. मग 65 घेणार का 52 घेणार? 52. सो 13 किती जा? 13 4 जा 52. ओके, 52 च्या पुढे काउंट करा. 53 54 55 56 57 58 59 60. किती उरले? 8. किती उरले? 8. इथे दिलाय पॉइंट, इथे घेतला 0. आता बघा 13च्या टेबलमध्ये 78 येतो. 13 6 जा 78. ओके, इथे झाला 10 किंवा 78च्या पुढे काउंट करा. 78 नंतर येतो 79 आणि 80. किती किती आलं? 2. इथे दिलाय पॉइंट, इथे घेतला 0. 13 1 जा 13. 13च्या पुढे काउंट करा. 14 15 16 17 18 19 20. किती उरले? 7. ओके, इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. 13च्या टेबलमध्ये 70 येतो का? नाही, 65 येतो. ओके, सो 13 5 जा 13 5 जा किती? 65. सो इथे झाले 10, इथे झाला 6. 10 मधनं 5 गेले, किती उरले? 5. 6 मधनं 6 गेला 0. ओके, परत दिला पॉइंट, इथे घेतला 0. 13 1 जा 13 13 2 जा 36 26 13 3 जा 39. 13 3 जा किती झालं रे? 39. इथे झाले 10, इथे राहिला 4. 10 मधनं 9 गेला, किती उरला? आणि 4 मधनं 3 गेले, किती उरला? 11. बघा हा 11 परत आला का? इथे 11 परत आला का? म्हणजे आता याच्या पुढचे सगळे नंबर्स काय होणार आहे? रिपीट. सो याच्या डोक्यावर मी काय देणार? बार. ठीक आहे, तो इथे हवं तर मी परत लिहितो, पुढचं पण लिहितो. इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. ओके, ठीक आहे. सो 110. 110 साठी मला काय घ्यावं लागेल? बघा 13 8 जा 104. 13 8 जा 104. आणि किती उरणार आहे मग इथे? इथे उरणार आहेत 6. किती उरणार आहेत? 6. 104 च्या पुढे 105 106 107 108 109 आणि 110. किती उरले? 6 लिहिले. आता बघा 8 पासून नंबर काय होत आहेत? रिपीट व्हायला सुरुवात होत आहे. मी इथे आन्सर काय लिहिणार? तुम्ही 0.84615 परत 8 येणार आहे, म्हणजे इथून मी याच्या डोक्यावर काय देतो? बार. ओके, म्हणजे हा नंबर काय होणार आहे? पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. समजतंय सगळ्यांना? एव्हरीवन, या पद्धतीने हे क्वेश्चन्स काय करायचे आपल्याला? सॉल्व्ह करायचे आहे. ओके, सो एक तुम्हाला होमवर्कला देतो मी. फॉर होमवर्क कितवा नंबर आहे? 6th नंबर क्वेश्चन. 22 डिवायडेड बाय 7. हा नंबर सॉल्व्ह करा. हा, ही डिव्हिजन करा तुम्ही. हा क्वेश्चन होमवर्क साठी आहे तुम्हाला. ठीक आहे, सो इथे हा तुमचा प्रॅक्टिस सेट समाप्त झालेला आहे. द एंड. समजतंय एव्हरीवन? ओके, सो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.